आपल्या महाराष्ट्र राज्यातून आपल्या नाशिक भागाला लाभले तेव्हापासून आपल्या दिव्यांगांचं नशीब अगदी सुधारल्यासारखं म्हणायला हरकत नाहीये. सर्वांनी बच्चू कडू साहेबांसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर आणि महाराष्ट्राचा एकच धान्यवाद आपल्या दिव्यांग बांधवांसाठी लढत होता आणि आज आपल्याला दुसरा धान्यवाद गुरुदेव भाऊंच्या माध्यमातून विधानसभेत पाठवायचा आहे. त्याच्यासाठी आपल्याला तुमची साथ हवी आहे, तुमच्या नातेवाईकांची साथ हवी आहे. फक्त निफाडमधून गुरुदेव भाऊ एकटेच कसे जातील? तर जेव्हा आपण हे परिवर्तन करू निफाड तालुक्यामध्ये आणि आपला परिवर्तन महाशक्तीचा उमेदवार गुरुदेव भाऊंना जेव्हा आपण निवडून देऊ तेव्हा हे परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही अशी आपण गवाही देऊ इच्छितो की गुरुदेव भाऊंना बच्चू कडू साहेबांसारखं दिव्यांग बांधवांची तळमळ आहे, जनसामान्यांची तळमळ आहे, बाकीच्या लोकांची तळमळ आहे. कोणी फोन केला तरी आपले गुरुदेव भाऊ आज बच्चू कडू साहेब महाराष्ट्राच्या वतीने एकटे लढत होते. आजपर्यंत असं कोणी नाही दिव्यांग की ज्यांनी बच्चू भाऊंना फोन नाही केला. प्रत्येक दिव्यांगाने फोन केला असेल तर बच्चू भाऊंनी त्याचं प्रत्युत्तर त्याचं मनाचं समाधान केल्याशिवाय एक आमदार असतानाही एक राज्यमंत्री असतानाही कधीच असं झालं नाही की भाऊंनी तो फोन उचलला नसेल. आणि अशा माध्यमातून आज आपण दिव्यांग बांधवांच्या माध्यमातून प्रहार अपंग क्रांती जरी उभी केली तरी आपण नुसते बच्चू कडूच एकटे का आपल्या दिव्यांग बांधवांना जर सपोर्ट पाहिजे तर महाराष्ट्रामधून आपले 2-4 उमेदवार म्हणजे आपले प्रतिनिधी गुरुदेव भाऊ सारखे जेवढे आपले आमदार निवडून जातील तेवढी आपली ताकद वाढणार आहे. जर आपण वज्रकूट तयार केली तर त्या ताकदीला माध्यम असतं आणि एकटाच माणूस लढत बसला तर त्याला माध्यम नसतं. म्हणून आपण प्रहार अपंग क्रांतीच्या रूपाने प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने परिवर्तन महाशक्तीच्या वतीने गुरुदेव भाऊ कांदे यांना निफाडच्या वतीने उमेदवारी जाहीर केली. आणि माझ्या दिव्यांग बांधवांनो खरोखर आज 16-17 वर्ष झाले हे प्रहारचं रोपटं आम्ही जेव्हा लावलं तेव्हा इथे कोणीही नव्हतं. 5% निधी काय 3% निधी सुद्धा माझ्या दिव्यांग बांधवांना मिळत नव्हता. आणि दिव्यांग बांधवांना जो 3% निधी असेल तो 5% आमच्या बच्चू कडू साहेबांनी केला. त्याच्यानंतर जे नाशिकचे स्थानिक लोक दिव्यांग असतील त्यांना 3,000 नगरपालिका त्यांना पेन्शन देत नव्हते तर त्या नगरपालिकेच्या आयुक्तावर जेव्हा हात उचलला तेव्हा भाऊंवर गुन्हा दाखल होऊन कितीतरी भाऊंना फेऱ्या माराव्या लागल्या. अजूनही ती गोष्ट मिटलेली नाहीये. 2 वर्षाची सजा ही भाऊंना झाली होती. कारण का की दिव्यांग बांधवांचं कल्याण करता करता आज जो आपण आनंदाचा क्षण बघतोय दिव्यांगांचा जो आनंद बघतोय तो फक्त एकमेव बच्चू कडू साहेब याच्या व्यतिरिक्त दुसरं कोणीच नाहीये असं मला तरी वाटतं. 288 आमदारांपैकी कोणता आमदार आजपर्यंत का दिव्यांगासाठी धावला नाही, का दिव्यांगासाठी पुढे आला नाही? तर महाराष्ट्रामध्ये एकच भाग असेल तर तो आपला बच्चू कडू साहेब. आणि त्या साहेबांच्या वतीने जी उमेदवारी आपण गुरुदेव भाऊंना दिलेली आहे ती खरोखर की आपल्याला दुसरा वार विधानसभेत पाठवायचा आहे. म्हणून या उमेदवारीला आपण सर्व दिव्यांग पिंपळगाव निफाड तालुका जिथे जिथे ज्या ज्या गावात आपले उमेदवार असतील ज्या ज्या गावामध्ये आपले सर्व दिव्यांग बांधव असतील आपले नातेवाईक असतील तर गुरुदेव भाऊंना आपल्याला सपोर्ट करायचा आहे. आपली निशाणी आहे बॅट. आपल्याला 4 आणि 6 मारून आपल्याला गुरुदेव भाऊंना विधानसभेत पाठवायचं आहे. तर तुमच्यावर विश्वास ठेवण्यासाठी एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात गुरुदेव भाऊंचं स्वागत करा. आणि खरोखर दिव्यांग बांधवांना ही व्यथा फक्त दिव्यांगाचीच नाही तर सर्वसामान्यांची पण आहे की सर्वसामान्य माणूस पण आज त्याचा कुस्करा होत आहे आमदारांच्या गर्दीमध्ये. अनिल दादा कदम येऊ द्या नेता बनकर काका येऊ द्या तुमचं मत हे ठाम राहिलं पाहिजे की बॅट या निशाणीवरच आम्ही मत करू. तुमच्या प्रत्येक रक्तात बच्चू कडू दिसला पाहिजे, गुरुदेव भाऊमध्ये बच्चू कडू दिसला पाहिजे. आणि जेव्हा मतदान करायला जाऊ तेव्हा सुद्धा तुम्हाला हे वाटलं पाहिजे का आपल्याला जो जगण्याचा आनंद दिला ज्या दिव्यांगांना मान सन्मान दिला तो फक्त एकच राजा म्हणजे बच्चू कडू साहेब. आणि जेव्हा मतदान करायला जाल तेव्हा बच्चू कडू समजूनच मतदान करा अशी आशा मी तुमच्या सर्व दिव्यांग बांधवांच्या वतीने इथे बाळगते. आणि तुम्हाला जाता जाता एकच सांगते की वेळ फार कमी आहे. भावना प्रचाराला जायचंय. जली को आग कहते हैं बुझी को राख कहते हैं, जली को आग कहते हैं बुझी को राख करते हैं.
अरे गुरुदेव भाऊ वो बारूद है जिसे गुरुदेव भाऊ कहते हैं।